दृश्यांमध्ये बघू शकतो। या ठिकाणी पोलीस दल असेल, तसेच या ठिकाणी अग्निशमन दल यंत्रणा असेल, या ठिकाणी आग विझवण्याचा युद्ध पातळीवरती प्रयत्न करताना आपल्याला दिसून येत आहे। समोर या ठिकाणी आपण चर्चगेट स्थानक बघू शकतो आणि या स्थानकामध्ये संपूर्ण ठिकाणी धूर पसरलेला पाहतोय आपण दृश्यांमध्ये। या ठिकाणी पोलीस यंत्रणा आहेत, काही प्रमाणात नागरिक आहेत। जे मॉन्जुनिसचं एक केक शॉप आहे, त्या केक शॉपला शॉर्ट सर्किट झाल्यामुळे आग लागल्याची माहिती मिळते आणि या ठिकाणी आपण बघू शकतो या एका साईडला तिकीट काउंटर्स आहेत आणि दुसरीकडे या ठिकाणी पूर्णतः धूर पसरलेला आहे। चर्चगेट स्थानकामध्ये संपूर्ण बंदिस्त असे हे चर्चगेट स्थानक आहे, त्यामुळे व्हेंटिलेशन कुठे या स्थानकामध्ये नाहीये। आपण या ठिकाणी दृश्यामध्ये बघू शकतो कशा पद्धतीने पूर्ण धुराचं साम्राज्य या ठिकाणी चर्चगेट स्थानकामध्ये पसरल्याचं पाहायला मिळतंय आणि या ठिकाणी जे नागरिक आहेत त्या नागरिकांची तारंबळ कुठेतरी उडालेली पाहायला मिळते। आपण या ठिकाणी जे नागरिक बघतोय त्यांना एका साईडून नेण्यात येते आणि दुसरीकडे त्या ठिकाणी अग्निशमन दलाच्या ज्या गाड्या आहेत त्या गाड्या युद्ध पातळीवरती जे चर्चगेट स्थानक आहे त्यामध्ये असलेले जे केक शॉप आहे त्या आगीवर नियंत्रण मिळवण्याचं काम करत आहेत। आपण चर्चगेट स्थानकावरील ही गर्दी बघू शकतो। जवळपास मागे 100 मीटरवरती जवळपास 4 लोकल थांबवण्यात आलेले आहेत। 4 लोकल पाठीमागे थांबवण्यात आलेले असून त्या तिकडेच थांबलेले आहेत आणि चर्चगेट स्थानकामध्ये त्यांना सध्या नो एंट्री सांगितलेली आहे। आपण या ठिकाणी बघू शकतो अग्निशमन दलाच्या जवळपास 3 गाड्या या ठिकाणी आलेल्या असून पोलीस यंत्रणा आहे, अग्निशमन दल आहे, युद्ध पातळीवर या ठिकाणी जे लोक आहेत त्यांना सुरक्षित ठिकाणी हलवण्याचं काम करत आहेत। अग्निशमन दल आहे ते आग विझवण्याचं काम युद्ध पातळीवर करत आहे। या ठिकाणी आपण बघू शकतो स्थिती कशी आहे, पूर्णतः धुराचं साम्राज्य या ठिकाणी पसरलेलं आहे। या ठिकाणी काही दुकानं आपण बघू शकतो आणि या ठिकाणी स्पष्ट दिसतं की त्या ठिकाणी दुकान आहे आणि तिथे काही प्रमाणात शॉर्ट सर्किटमुळे आग लागली होती, त्यामुळे संपूर्ण जो चर्चगेट स्थानक आहे त्या ठिकाणी धुराचं साम्राज्य आहे। चर्चगेट स्थानकाची रचना आपल्याला माहितच आहे की संपूर्ण बंदिस्त असं हे स्थानक आहे, त्यामुळे कुठे व्हेंटिलेशनला जागा नाही, छोट्या खिडक्या आहेत, त्यामुळे संपूर्ण स्थानकामध्ये येथून तिथून सगळीकडे धुराचं साम्राज्य या ठिकाणी दिसून येत आहे। पोलीस यंत्रणा युद्ध पातळीवर या ठिकाणी विझवण्याचं काम करते। ज्या दुकानाला आग लागलेली होती ते दुकान आपण या ठिकाणी दृश्यांमध्ये बघतोय। 4 ते 5 जे अग्निशमन दलाचे कर्मचारी आहेत ते ही आग विझवण्याचं युद्ध पातळीवरती काम करते। संपूर्ण धूर या ठिकाणी पसरलेला होता, नागरिकांना या ठिकाणून काढण्यात आलेला आहे। समोर या ठिकाणी ज्या दुकानाला आग लागली होती शॉर्ट सर्किटमुळे ते दुकान या ठिकाणी बघतोय। फूड ट्रॅक आणि त्याच्या शेजारी मॉन्जुनिसचं जे शॉप आहे त्या शॉपला पूर्णपणे आग लागलेली होती आणि त्यानंतर जे शेजारचे दुकान आहे ते दुकान देखील या आगीच्या लपेटेमध्ये आलेले आहे। 2 जे दुकान आहेत ते या ठिकाणी जळाल्याचं पाहायला मिळतंय। या ठिकाणी आपण केक बघतोय, केकची ट्रॉली बघतोय, संपूर्ण ती ट्रॉली या ठिकाणी आगीच्या चपाट्यामध्ये येऊन तिचं नुकसान झालेलं आहे, जळलेलं आहे आणि या ठिकाणी जे अग्निशमन दल आहे ते सध्या विझवण्याचं काम या ठिकाणी करत आहे। फोम पूर्ण आग नियंत्रणात आलेली आहे आणि आता फोम मारण्याचं काम सध्या सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। संपूर्ण जो चर्चगेट परिसर आहे त्या परिसरातून संपूर्ण नागरिकांना या ठिकाणी हटवण्यात आलेला आहे। तसेच लोकल रेल्वे प्रशासनाने देखील लोकल ज्या आहेत त्या पुढे 100 मीटरवरच थांबवलेल्या आहेत। लोकल चर्चगेट स्थानकामध्ये आणण्यात आलेले नाहीयेत। दूरवरती 100 मीटरवरती 4 लोकल थांबवण्यात आलेले आहे आणि जे या परिसरातले जे नागरिक आहेत ते पोलिसांच्या मदतीने या ठिकाणून बाहेर काढण्यात आलं, त्यांना सुखरूप स्थळी हलवण्यात आलेलं आहे। अतिशय सफोकेशनचं वातावरण आहे, त्यामुळे पोलिसांनी पूर्णतः या ठिकाणी काळजी घेतल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। जे दुकान आहे मॉन्जुनिस केकचं ते आपण या ठिकाणी दृश्यांमध्ये बघतोय। संपूर्ण दुकान या ठिकाणी जळून खाक झालेलं आहे। अर्धा तासापूर्वीच ही घटना घडलेली होती। अतिशय धक्कादायक घटना म्हणावी लागेल। गजबजीचं ठिकाण आहे, संपूर्ण परिसर जो आहे तो अतिशय लोकांनी भरलेला असतो। या ठिकाणी शॉर्ट सर्किट झालेलं असं सांगण्यात येत आहे। त्यानंतर संपूर्ण दुकान आहे जे आगीच्या भक्षस्थानी गेल्याचं पाहायला मिळतं। या ठिकाणी जे अग्निशमन दलाचे कर्मचारी आहेत त्यांनी युद्ध पातळीवरती ही आग विझवली आहे। जे दुकान आहे ते दुकान पूर्णपणे जळून गेल्याचं या ठिकाणी स्पष्ट होत आहे। नागरिक जे आहे या परिसरातले आग आल्यामुळे प्रचंड घाबरून गेलेले होते। अचानक हा धूर कुठून येत आहे यामुळे आपण या ठिकाणी बघू शकतो संपूर्ण जो परिसर आहे तो निर्मनुष्य करण्यात आलेला आहे आणि त्यानंतर पोलीस यंत्रणा असेल, अग्निशमन दल यंत्रणा असेल, संपूर्ण युद्ध पातळीवर या ठिकाणी काम करत आहे। दुकानाची आग पूर्णपणे जरी विझलेली असली तरी या ठिकाणचे जे स्फोटक पदार्थ आहे, इलेक्ट्रिसिटी, त्याच्यावरती फोम मारून या ठिकाणी आग आहे तिचं कुलिंगचं काम सध्या सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। जे तिकीट काउंटर आहे त्या परिसरामध्ये ही आग लागलेली होती। शेजारीच जम्बो किंगचं दुकान आहे, बर्गरचं दुकान आहे, अनेक जे फूड कोर्ट एरिया आहे या ठिकाणी आपण बघू शकतो जे मॉन्जुनिसचं शॉप आहे त्या ठिकाणी पूर्णपणे आग लागल्याचं पाहायला मिळतंय। सध्या आगीवरती पूर्णपणे नियंत्रण मिळवण्यात आलेलं असून लोक देखील या ठिकाणून
निर्मनुष्य स्थळ करण्यात आलेलं आहे। लोकल प्रशासनाने देखील जे लोकल आहेत त्या 100 मीटर वरच लांब थांबवलेल्या होत्या, त्यामुळे नागरिकांची देखील कुठेतरी तारंबळ होऊ नये यामुळे लोकल लांब थांबवण्यात आलेल्या होत्या। जो परिसर आहे पोलिसांनी तात्काळ या ठिकाणी सर्व निर्मनुष्य केलेला आहे। संपूर्ण जो धूर आहे त्याचं व्हेंटिलेशन या ठिकाणी करून जो धूर बाहेर काढण्याचं काम सुरू आहे। अतिशय भीतीदायक वातावरण म्हणता येईल या परिसरामध्ये, कारण चर्चगेट परिसर म्हणला तर चर्चगेट स्थानक असेल किंवा आजूबाजूचा परिसर असेल पूर्ण लोकांमुळे गजबजलेला असतो। त्यातच आता सायंकाळची वेळ आहे आणि सायंकाळच्या वेळी लोक जे आहेत ते कुठेतरी घरी जाण्यासाठी स्थानकावरती येतात, स्टेशनवरती येतात आणि त्या अनुषंगानं या ठिकाणी आपण बघू शकतो कशा पद्धतीनं गर्दीचं वातावरण होतं, भीतीचं वातावरण होतं। आणि आता मात्र या आगीवरती नियंत्रण मिळवण्यात आल्यानंतर या ठिकाणी आता कुठेतरी भीतीचं वातावरण कमी झालेलं आहे। जे यंत्रणा आहेत त्यांना देखील हायसं आपल्याला मिळाल्याचं पाहायला मिळतंय। कॅमेरा पर्सन खंडू कसबेसह मी ऋतिक गणकवार, TV9 मराठी, मुंबई।